नमस्कार. मी राजेश खेले, संचालक ग्लोईंग ब्रेन्स वेलनेस अकॅडमी. मित्रांनो, आपला हा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणजे विश्व मराठी व्यावसायिक संघटनेतर्फे आपण जे नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतो आहोत, तर त्या संबंधातला आपला हा एक प्रायोगिक पद्धतीचा छोटासा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. तर त्या दृष्टिकोनातून मी तुमच्याशी आत्ता संवाद साधतो आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी कदाचित आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्या काही जाहिराती किंवा काही टेक्स्ट मॅटर या संबंधित पाहिला असेल. बेसिकली ग्लोईंग ब्रेन्स वेलनेस अकॅडमी ही लहान मुलांकरता काम करणारी संस्था आहे. लहान मुलं म्हटल्यानंतर साधारणपणे वय वर्ष 6-7 ते साधारणपणे 17-18 या एक 8-10 वर्षाचा टप्पा आपण कवर करत असतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे हा जो वयाचा जो टप्पा आहे तो खूपच महत्त्वाचा टप्पा आहे. कारण एखादा यशस्वी माणूस आपल्या आयुष्यात उभा राहतो, तर त्या उभा राहण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचं जे बालपण आहे, त्याचं जे लहानपण आहे, त्याचं ज्या वेगवेगळ्या संस्कारांच्या दिशा आहेत, त्याचा जो अभ्यासाचा वेळ आहे हा खूप महत्त्वाचा असतो. आणि त्या दृष्टिकोनातून हे 8-10 वर्ष खूपच महत्त्वाचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की यशस्वी माणसाचा महत्त्वाचा पाया ठरवणारा, दिशा ठरवणारा असा हा वयाचा टप्पा प्रत्येकजण आपल्या आयुष्यातनं ओलांडत पुढे जात असतो. तर त्यामुळे वय वर्ष 5-6 किंवा अगदी 7-8 या वयाच्या टप्प्यावर प्रत्येकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक विद्यार्थिनीला मी माझ्या आयुष्यात काय करणार आहे किंवा मी माझ्या आयुष्यात काय करायला हवं आहे किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या विषयातनं यश संपादन करू शकणार आहे आणि एक स्वतंत्र चांगला नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य कसे पार पाडू शकणार आहे, अशा दृष्टीने विचार करत असतो. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ग्लोईंग ब्रेन्स वेलनेस अकॅडमीकडे जे पहिलं प्रॉडक्ट आहे आमचं, किंवा पहिली सर्व्हिस आहे रादर असं मी म्हणेन, ते म्हणजे प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी टेस्ट आपण त्याच्यामध्ये शोधत असतो. आणि त्याच्यातनं आपण असा प्रयत्न करतो की त्या विद्यार्थ्याचे, त्या स्टुडंटचे सर्व विषयांचे काय म्हणू त्याला आपण, सर्व विषयांची त्याची जी प्रगती करणार असतो तो आयुष्यामध्ये, तर त्या दृष्टिकोनातून त्याचे जे वेगवेगळे लोब्स आहेत त्याच्या ब्रेनचे, त्या लोबचं फंक्शन ते किती टक्क्यांपर्यंत त्याला ते फंक्शन उपयोगाला येतं, त्याच्याकडे असलेले हिडन टॅलेंट्स जे युजली शाळांमधनं आपल्याला कमी प्रमाणात दिसतात, पण शाळेच्या व्यतिरिक्त इतर अभ्यासक्रम किंवा इतर काहीतरी गोष्टी करत असताना ते हिडन टॅलेंट्स दिसतात. तर त्याचा पर्सेंटेज त्याच्यानंतर त्या मुलाकडे असलेल्या ज्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत, ज्या त्याला गिफ्ट म्हणून मिळालेल्या आहेत, तर त्याचं पर्सेंटेज, त्या मुलाचा जो ब्रेन आहे तो लेफ्ट ब्रेनने विचार करतो की राईट ब्रेनने विचार करतो, तर त्याचं पर्सेंटेज. आणि त्याच्याशिवाय असे अनेक जवळजवळ एक 70 ते 75 पॅरामीटर्स असे आहेत की जे ठरल्यानंतर, त्याची दिशा ठरल्यानंतर, त्याच्यामध्ये काहीतरी प्रावीण्य मिळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे करायचं आहे त्या टप्प्यापर्यंत आपण पोचतो. साधारणपणे 17-18-19 वयापर्यंत आपण त्या वयात जाईपर्यंत आपल्याला दिशा नक्की होते.
तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलाचा जो जन्मजात बुद्ध्यांक आहे, जन्मजात जी बुद्धी आहे, त्याला कुठला विषय सहजपणे जमणार आहे, ज्याच्यात तो उत्तम प्रावीण्य मिळवू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून आमचा जो पर्सनॅलिटी टेस्टचा जो रिपोर्ट आहे, तर ती आपण एक सर्व्हिस माझ्या या ग्लोईंग ब्रेन्स वेलनेस अकॅडमीतर्फे आपण करत असतो. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचा टप्पा जो असा येतो की म्हणजे माणूस तर एकदा जन्माला आला, त्याच्याबरोबरीने त्यानं ज्या काही गोष्टी त्याच्यासोबत आणलेल्या आहेत जन्माला येतेवेळी, तर त्या गोष्टी वाढवता वाढवता त्याचं 17-18 वर्षाचं वय झाल्यानंतर त्याला एक दिशा जी मिळायला लागते, तर त्या मेंदूला किंवा त्या ब्रेनला एक प्रॉपर दिशा देणं खूप महत्त्वाचं असतं. एक विचारांची दिशा, एका ध्येयापर्यंत जाण्याची दिशा, आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडावं त्या दृष्टिकोनातून मिळणारी दिशा. तर त्या दृष्टिकोनातून राईट ब्रेन कोऑर्डिनेशन एन्हान्समेंट हे मी करत असतो विथ द हेल्प ऑफ म्युझिक थेरपी. फ्रिक्वेन्सी बेस्ड म्युझिक आहे जे मी माझ्या मुलांना ऐकवतो. त्याचा वेगळा अभ्यासक्रम आहे, तो मी राबवतो. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मुलाकडे असलेल्या जन्मजात गोष्टी आणि नंतर त्याच्यावर संस्कार झाल्यानंतर, अर्थात त्याच्या घरातनं त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होतच असतात. त्याची मोजमाप नाही करता येणार आपल्याला, कारण वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार, वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर, वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा या त्याच्या ठरण्याच्या दृष्टिकोनातून लहानपणापासूनच काही ना काही काम होत असतं, ज्या अनसीन गोष्टी असतात. परंतु एकदा मला पर्सनॅलिटी टेस्टचा रिपोर्ट हातात आला, मी 1-1.5 तासाचं काउन्सिलिंग केलं की मला अंदाज येतो की ह्या मुलाची दिशा कुठल्या दिशेनं जाणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या मुलाची स्वप्न, त्या मुलाच्या अपेक्षा, त्या मुलाच्या आशा आकांक्षा त्याला कॅपिटलाइज करायचं असेल आणि त्याला यशस्वी व्हायचं असेल, तर मला असं वाटतं की आमची म्युझिक थेरपी खूप महत्त्वाची आहे. आणि साधारणपणे 1-1.5 महिन्याचा वेळ या दोन्ही गोष्टींना लागतो. आणि त्याच्यानंतर मात्र ती मुलं खूप योग्य पद्धतीने वाढ त्यांची होते, योग्य पद्धतीच्या दिशेनं ते जातात आणि मुलांना कुठल्याही प्रकारचे वेगळे संस्कार किंवा वेगळ्या क्लासेसला पाठवायची आवश्यकता राहत नाही आणि मुलगा स्वतंत्रपणे स्वतःच्या बुद्धीनं प्रगती साधत पुढे जातो. तर मला असं वाटतं की भारत या देशाची जी GDP आहे किंवा भारत या देशानं जे 5 मला असं वाटतं की $1 ट्रिलियन जे काही आपण टार्गेट ठेवलेलं आहे, म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, आपलं राष्ट्रीय उत्पन्न, त्याचा जो लेखाजोखा आहे, तर ते जे काय आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे, भारत सरकारनं जे टार्गेट ठेवलेलं आहे आणि भारत संबंध जगात 3रा नंबरची अर्थव्यवस्था होईल असं जे आपण आत्ता प्लॅनिंग केलेलं आहे किंवा सरकारने प्लॅनिंग केलेलं आहे, तर त्याच्याकरता अल्टिमेटली कोण महत्त्वाचं आहे, तर शेवटी तुमची आमची मुलं जे उद्याचे नागरिक होणार आहेत. तर त्यांच्याकडे पोटेन्शियली गोष्टी आहेत, पण त्या पोटेन्शियली गोष्टी ते जर जाणीवपूर्वक त्यांनी जर प्रगती करायचा प्रयत्न केला, प्रगती साधायचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की एक खूप मोठं राष्ट्रीय कार्य या सगळ्या माझ्या सर्व्हिसेसमधून पूर्ण होणार आहे. तर या माझ्या कार्याला किंवा या माझ्या कामाला सकारात्मक दिशा किंवा सकारात्मक पाऊल टाकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आत्ता हा माझा व्हिडिओ करतो आहोत. तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला जो उत्सुकता निर्माण झाली असेल की मुलांना कुठल्या पद्धतीनं आपण वाढवलं पाहिजे, कुठल्या दिशेनं ती मुलं गेली पाहिजेत त्यांच्या बुद्धीप्रमाणे, तर तुम्ही माझ्या पर्सनॅलिटी टेस्ट आणि राईट ब्रेन कोऑर्डिनेशन एन्हान्समेंट म्युझिक थेरपी याचा जरूर विचार करा आणि मला सकारात्मक प्रतिसाद द्या. आपण दोघे एकत्र येऊन राष्ट्रीय कार्यात आपलं काम चोखपणे बजावू शकू. तर मी खूप खूप धन्यवाद तुम्हाला देतो. तुम्ही एक 7-8 मिनिटांचा वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिलात, त्याबद्दल धन्यवाद आणि आपण लवकरच भेटूया. त्याच्याकरताही खूप खूप आभार. थँक्यू.